Hello everyone, so today we are going to discuss about the tier 3 architecture in DBMS. Okay, in last lecture we will see the difference between the DBMS file system, advantages, disadvantages, and all points are covered up. Okay, and models. There is a 4 types of model: hierarchical, network, relational model. Okay, it's all the models are covered in the last lecture. So today we are going to discuss about the tier 3 architecture. In the BMS there is a 3 tier architecture: tier 1, tier 2 and tier 3. ओके, सो तुम्ही जे ॲप्स वापरता जसे की इंस्टाग्राम, ॲमेझॉन असेल, त्यांचा डेटा कुठे आणि कसा स्टोअर होतो याचा कधी विचार केला आहे का? की एक ॲमेझॉन आहे किंवा एखादी इंस्टाग्राम आहे, ते एवढा मोठा डेटा ते स्टोअर कुठे करणार? की एवढा मोठा जेवढा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आहे तो स्टोअर कुठे केला जातोय, तो कसा स्टोअर केला जातोय ते आपण तर हे टायर थ्रू आज बघणार आहोत. त्यासाठी टायर 1 आर्किटेक्चर, टायर 2 आणि टायर 3 अगदी इन सिम्पल लँग्वेज. ओके, लेट्स मूव टायर 1. DBMS म्हणजे यू कॅन सी लाईक देर इज अ तुम्ही डेटा बरोबर वर्क करता, डेटा सोबत वर्क करता, डेटावर वर्क करता इन अ DBMS. ओके, इट्स ऑल अबाउट DBMS. सो लेट्स स्टार्ट. Okay, there is a tier 1 architecture. Tier 1 architecture in tier 1. Okay, let's suppose tier 1 architecture, the user, application and databases are all in the system. जे की युजर असतात, ॲप्लिकेशन असतात आणि डेटाबेस असतात ते सगळं ना एकाच सिस्टीममध्ये असतं. इथं यू कॅन सी देर इज अ युजर, ॲप्लिकेशन आणि जो काही डेटा आहे ते सगळं एकाच सिस्टीममध्ये आहे. Okay, everything is in one computer. But in the real world example, MS Excel is running on a single computer, local database used by developer. Okay, a diagram idea, user and database. Advantages: it's a simple, fast, and disadvantages: it's a not secure and not suitable for multiple user. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये सगळं असणं, इट्स अ नॉट सिक्युअर. ओके, प्रत्येकासाठी वेगवेगळे जर कॉलम असतील तर ते सिक्युअर राहू शकतं. बट जर ऑल सिस्टीम एकाच टायरमध्ये असेल तर आपल्याला तिथं कोणती तरी जी सिक्युरिटी आहे ते 19 का फरक दिसू शकतो. ते नॉट सुटेबल आहे, नॉट सिक्युअर आहे आणि नॉट सुटेबल फॉर अ मल्टिपल युजर. जे की मल्टिपल युजर आहे त्याच्यासाठी ते सुद्धा सुटेबल नाही. म्हणजेच तुम्ही जे काम करता ते सगळं एकाच कम्प्युटरवर होते. ओके, एक्झाम्पल MS Access असेल, लोकल डेटा सेट असेल. सिम्पल आहे पण मल्टी युजरसाठी इट्स नॉट, आय नॉट प्रेफर की इट्स मल्टी युजरसाठी ते नसेल. इन अ टायर 2 आर्किटेक्चर there is a two client tier 2, there is a two tier, means there is a user and one is a user and another one is a database. Okay, याच्यामध्ये in two tier architecture the client user interacts directly with the database server. means client जो आहे तो डायरेक्टली डेटाबेस सर्व्हर्सला काय होतं तर तो इंटरॅक्ट होतो, डायरेक्टली कनेक्टेड होतो. ओके, इन टू लेयर, एक असतं क्लायंट, एक असतं डेटाबेस सर्व्हर. क्लायंट मीन्स एक आपला ॲप असू शकतो. ओके, there is a two-layer client app and database server. In real world example, desktop application connected to the MySQL. ओके, डेस्कटॉप ॲप्लिकेशन जे असतात ते ॲप आहे कनेक्टेड टू MySQL. MySQL काय आपलं डेटाबेस सर्व्हर आहे. ओके, बँकिंग सिस्टीम लाईक दॅट काइंड ऑफ स्मॉल बँकिंग सिस्टीम जे आहे ते आपण तिथं करू शकतो. ॲडव्हान्टेजेस काय तर बेटर परफॉर्मन्स दॅन 3 टायर. जे की 3 टायर आपण पुढे बघणार आहोत त्याच्यापेक्षा त्याचा परफॉर्मन्स बेटर असतो. इझी टू डेव्हलप करण्यासाठी यूज करू शकतो. पण ते लेस सिक्युअर असतं. आपण टायर 1 सुद्धा पहिले की लेस सिक्युअर आहे, टायर 2 सुद्धा लेस सिक्युअर ॲज कम्पेअर टू द टायर 3. ओके, फास्टर आहे पण त्याची जी सिक्युरिटी आहे ती कुठेतरी कमी आहे. अँड देन आता टायर 3 आर्किटेक्चर. इन टायर 3 आर्किटेक्चर there is a tier 3, there is a 3 layer. First one is a presentation layer, second one is application layer and third one is a database layer. Okay, user, याच्यामध्ये युजर असू शकतो, एक ॲप्लिकेशनची लेअर असते, एक डेटाबेस असतो. ओके, प्रेझेंटेशन लेअर म्हणजे युजर इंटरफेस, ॲप्लिकेशन लेअर म्हणजे बिझनेसचं जे काही लॉजिक आहे ते, आणि मग ते डेटाबेस लेअर की जो आपला डेटा असतो. याच्यामध्ये जर एक्झाम्पल बघितलं तर आपण बघू शकतो वेबसाईट ॲमेझॉन असू शकतं, फ्लिपकार्ट असू शकतं की त्यांची प्रेझेंटेशन लेअर, त्यांची ॲप्लिकेशन लेअर, डेटाबेस लेअर, अशा ते 3 लेअर असतात आणि त्याच्यामध्ये होऊ शकतं लाईक मोबाईल ॲप्स. ओके,
its advantages is a high security as compared to the tier 1 tier 2, because there is a layer, presentation layer, application layer, database layer. So there is a security. ओके, इझी टू मेंटेन करण्यासाठी इझी आहे, स्केलेबल आहे. अँड जर डिसॲडव्हान्टेज म्हणलं तर एवढं मोठं ते 3 लेअर हँडल करणं, 3 लेअर असणं म्हणजे ते कॉम्प्लेक्स असणार आणि ते ऑफकोर्स कॉस्टली असणार. ओके, सो हे सगळं याच्यामध्ये अशा पद्धतीने येतं की ओके. सो आज आपण बघितले की टायर 1, टायर 2 अँड टायर 3. इट्स अ सिम्पल लँग्वेज. टायर 1 इज अ 1 सिस्टम, टायर 2 there is a 2 layer, टायर 3 there is a 3 layer. Less secure, more secure, less secure, less secure, and टायर 3 is a more secure. Okay. So that's it for today. Please like, share and subscribe our YouTube channel. अँड प्लीज कमेंट करा, मला सांगा की काय वाटतं, मी काय प्रोग्रेस करू शकते. हे सुद्धा माझ्यासाठी इट्स नवीन फील्ड आहे, तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा की मी काय ॲड ऑन करू, तुम्हाला कसे वाटत आहे, तुम्हाला हे आवडतं आहे की नाही, की मी काही चेंजेस करावे, अशी काही जर अपेक्षा असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीसोबत जॉईन व्हा. थँक्यू.